नमस्कार, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी उरलेला भात घेतला आहे, म्हणजे सकाळचा भात घेतलेला आहे। कधीतरी असं होतं ना, आपल्याकडे संध्याकाळी जेवायला कोणीच नसतं, एक दोघे जणच घरात असतात आणि आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायचा देखील कंटाळा आलेला असतो। चला तर लगेच मी रेसिपीला सुरुवात केली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून 1 चमचा राई जिरं टाकलं आहे। कढीपत्त्याची 10-12 पानं टाकली आहेत। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। एक कांदा उभा कापून घेतला आहे, एक सिमला मिरची देखील पातळ उभी कापून घेतली आहे आणि एक गाजर किसून घेतलेला आहे आणि 2 चमचे शेंगादाणे। यामध्ये थोडंसं आलं किसून घातलं आहे। या 3 भाज्या मी वापरल्या आहेत। तुमच्याकडे जर आणखीन भाज्या असतील, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही टाकू शकता, पण सोपी पटकन होणारी रेसिपी बनवत असल्यामुळे मी या 3 भाज्या वापरलेल्या आहेत। पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग टाकून हे सगळं छान फोडणीमध्ये आपण परतून घ्यायचं आहे। वेगळ्या चवीचा असा आपण हा फोडणीचा भात बनवत आहोत आणि त्यासोबत आपण तोंडी लावण्यासाठी सुद्धा मस्त आंबट गोड अशी कढी बघणार आहोत आणि नेहमीच्या कोशिंबीरपेक्षा वेगळी अशी कोशिंबीर सुद्धा बघणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पहा। भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि यामध्ये आपण आता भात टाकून घ्यायचा आहे। भात रात्रीचा किंवा सकाळचा कोणताही चालेल। आपण एकटे असलो जेवायला किंवा कोणी जेवायला नसतील तर काय करायचा हा प्रश्न असतो, पण आपण कंटाळा करतो आणि साधासा नेहमीचा फोडणीचा भात करून खातो किंवा खिचडी वगैरे बनवतो। तर कधीतरी आपल्यासाठी सुद्धा असं चमचमीत व्यवस्थित बनवून खायला काय हरकत आहे। ही कैरीची चटणी आहे, याची रेसिपी मी अपलोड केली आहे, याची लिंक मी देते, तुम्ही जरूर चेक करा। ही कैरीची चटणी मी यामध्ये 1 मोठा चमचा भरून टाकलेली आहे। ही चटणी वर्षभर टिकते, चवीला अतिशय टेस्टी आहे आणि कोणत्याही नाश्त्यासोबत तुम्ही खाऊ शकता। 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। या ठिकाणी तुम्ही चटणीऐवजी टोमॅटो केचप, थोडासा गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता। आपल्याला आंबट चव आणायची आहे, आपण टोमॅटो नेहमीच वापरतो, म्हणून मग कैरीची चटणी टाकून वेगळ्या चवीचा असा हा फोडणीचा भात बनवला आहे। सगळं छान मिक्स परतून घ्यायचं आहे। कैरीच्या चटणीमुळे भाताला एक वेगळीच चव येते, वेगळा आंबटपणा येतो आणि चव छान लागते। 3-4 मिनिटं भात सगळा परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। भाज्या आपल्या परतलेल्या आहेत, भात शिजलेलाच आहे। 2 ते 3 मिनिट आपण याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे, घरी आपण लोणी काढतो त्याचं हे ताक आहे। ताक नसेल तर तुम्ही दही घेऊन त्याला रवीने फिरवून पाणी टाकून तुम्ही ताक बनवू शकता। त्यातलंच अर्धी वाटी ताक मी बाजूला काढलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे। बेसन पीठ या ताकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करने किंवा रवीने घोटून याच्या गाठी मोडून छान मिक्स करून घ्यायचं आहे। ताकामध्ये अजिबात त्याच्या गाठी राहू नये तितपत आपण हे फिरवून घ्यायचं आहे। यामध्येच मी आता चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेते आहे। कढीमध्ये साखर कंपल्सरी टाकावी, म्हणजे चव छान लागते आणि त्याचा आंबटपणा पण बॅलन्स होतो। आता आपण कढीला फोडणी देऊया। गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतला आहे। 1 चमचा राई टाकली आहे, 1 चमचा जिरं टाकून घेतला आहे आणि ठेचलेला लसूण 1 चमचा टाकला आहे। कढीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे। ताजं आलं किसून टाकले की कढीला छान चव येते। तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण कढीमध्ये असं किसून घातलेलं आल्यामुळे छान चव येते। फोडणी आपण सगळी छान परतून घ्यायची आहे आणि ही हिरवी मिरची आहे वाटलेली, 10-12 हिरव्या मिरच्या मी कढईमध्ये गरम करून घेतल्या आहेत आणि त्या वाटल्या आहेत। पावसाळ्याचे दिवस आहेत, कच्ची मिरची खाल्ल्यानंतर त्रास होतो, म्हणून मग मिरची भाजून वाटली आहे आणि ती टिकते सुद्धा छान भाजून वाटल्यामुळे। ती वाटलेली 1 मिरची 1 चमचा टाकली आहे, हळद अर्धा चमचा,
आणि पाव चमचा हिंग टाकून आपण ही फोडणी छान परतून घ्यायची आहे। आणि यामध्ये सुरुवातीला बेसन मिसळलेलं ताक न टाकता साधं ताक टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते पीठ कढईला चिटकत नाही आणि फोडणीसुद्धा छान बसते। आधी साधं ताक टाकून फोडणी करून घ्यायची आणि त्यामध्ये मग आपण पीठ मिसळलेलं ते ताकाचं मिश्रण आहे ते यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। ठेचलेला लसूण, किसलेलं आलं आणि वाटलेली मिरची यामुळे कढीला एक वेगळी छान चव येते। आणि वाटलेली मिरची टाकल्यामुळे, भाजून वाटलेली मिरची टाकल्यामुळे त्रास देखील होत नाही। झाकण ठेवून आपण 3-4 मिनिटं कढीला छान उकळी आणायची आहे। गॅस मंद करून आपण एक 3-4 मिनिट कढीला उकळी आणायची आहे। कढी छान उकळून द्यायची आहे, म्हणजे त्यामधलं बेसन आहे ते छान शिजतं आणि आपण एकसारखा चमचा फिरवल्यामुळे कढी फुटतसुद्धा नाही। तुम्ही बघू शकता कढीला छान उकळी आलेली आहे। मी वरून पुन्हा कोथिंबीर घातली आहे। कढी उकळताना देखील कोथिंबीर घातली होती। कढीमध्ये कोथिंबीर छान शिजली ना खूप छान चव लागते। कढी आपली तयार झालेली आहे। गॅस बंद करून ठेवते। आता आपण सलाड बनवूया। 1 काकडी, 1 गाजर आणि 1 कांदा मी घेतला आहे। गाजर काकडी किसून घेतला आहे, 1 कांदा बारीक कापून घेतला आहे। यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पूड टाकली आहे, थोडेसे ऑरेगॅनो टाकले आहे आणि काळं मीठ टाकलं आहे। आता आपण भातामध्ये देखील कैरीची चटणी वापरली आहे, कढीसोबत आहे, म्हणून मग यामध्ये दही, लिंबू काही न टाकता काळी मिरी पूड, मीठ आणि थोडेसे ऑरेगॅनो टाकले आहेत। पिझ्झा वगैरे बनवल्यानंतर हे असंच पडून असतं, त्याचा असा वापर देखील होतो आणि तुम्ही एकदा करून बघा, अशी कोशिंबीर छान लागते। ती फक्त पटकन खायची किंवा आपण अगदी ताटात घेते वेळीच त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं, पाणी सुटतं, त्यामुळे आपण अगदी खायला घेणार असतो तेव्हा ते मिक्स करायचं। मस्त असा आपला चमचमीत वेगळ्या चवीचा कैरी चटणीचा भात तयार आहे, सलाड आहे, कढी बनवली आहे। कधीतरी स्वतःसाठी असं चमचमीत शॉर्टकट का होईना पण असं टेस्टी जेवण बनवून बघा। कंटाळा आल्यानंतरसुद्धा असं जेवण बनवलं तर आपला कंटाळा दूर होईल आणि चवसुद्धा बदलून असल्यामुळे भात खायलासुद्धा मजा येईल। जरूर अशी रेसिपी करून बघा। रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला एक लाईक देखील करायचं आहे। अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।